अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ अभी सब्सक्राइब करें। विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी विश्व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशफाक शेख सर, भारती मनसावाले, नसीमा शेतसंदी, इकबाल शेख, रफीक बागवान, इस्माइल शेख, रियाज पटेल, अजमुद्दीन शेख, एजाज शेख, पत्रकार संरक्षण समितीचे युनुस अथार, विजय कुमार उगडे, शब्बीर मनियार, विशिष्ट सोनकांबळे सर, वहाबभाई शेख, यादव सर, सायरा शेख, शाहनवाज मुजावर, रईसा शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आला। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमचं विश्व फाउंडेशन तथा पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीने आम्ही सर्व मंडळाच्या वतीने अभिवादन करीत आहे। गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार संघटना विविध कार्यक्रम राबवत असतात, पण सतत आम्ही मागील अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो व महापरिनिर्वाण दिन असो, यावेळेस आम्ही सर्व पत्रकार बांधव आवर्जून वेळात वेळ काढून आम्ही उपस्थित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभिवादन करत असतो। तर ह्या अभिवादनाचं कारण असंच की बाबासाहेबांची लिहिलेली घटना आहे, त्या घटनेचं पालन करणे याचा आज पुरेपूर आम्ही मनापासून अभिवादन करून सर्व उपस्थित मान्यवर तिथं आवर्जून वेळात वेळ काढून येतात। आमच्या हे विश्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशफाक सर, तसेच प्राध्यापक सोनकांबळे सर व तसेच प्राध्यापक यादव सर व तसेच युनुस अथार, जिल्हा पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष आमचे शब्बीर मनियार व तथा आमचे बागवान साहेब, आमचे महिला विश्व फाउंडेशनचे शेख संदी मॅडम, तसे आमच्या मनसेवाले मॅडम व इतर महिला भगिनी आमच्या इथं प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात। तसंच मी देखील याचा आवर्जून म्हणजे मी ह्या पत्रकार संरक्षण समितीचा शहर अध्यक्ष आहे। या शहर अध्यक्षाच्या नात्यानं आम्ही प्रत्येक कार्यक्रम, कोणत्याही महापुरुषाची जयंती असो व विविध सामाजिक कार्यक्रम असो, ते आम्ही विश्व फाउंडेशन तथा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने आम्ही 70 फूट रोड येथील इंदिरानगर येथील या कार्यालयामध्ये आम्ही विविध कार्यक्रम सादर करत असतो। याबद्दल सर्व तिथं उपस्थित आलेल्या मान्यवरांचा व तसेच यापुढे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही माझी विनंती करतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय हो।